होलिका दहनाची रात्र ही केवळ परंपरा नसून ती एक अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक क्षण असतो. या दिवशी प्रल्हादाच्या भक्तीचा विजय आणि अहंकाराचा नाश याची आठवण करून दिली जाते. अग्नी हा शुद्धीकरणाचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच या पवित्र ज्वालेत श्रद्धेने अर्पण केलेल्या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की होलिका दहनाच्या रात्री काही विशिष्ट वस्तू श्रद्धेने अर्पण केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. आज आपण जाणून घेणार आहोत अशा 5 पवित्र गोष्टी ज्या या दिवशी अर्पण कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे नारळ. नारळाला पूर्णत्व आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. होलिका दहनाच्या अग्नीसमोर नारळ अर्पण करताना आपल्या अहंकाराचे आणि वाईट सवयींचे दहन व्हावे अशी प्रार्थना करावी. नारळ अर्पण केल्याने घरातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे गहू किंवा हरभरा यांसारखे धान्य. धान्य हे समृद्धीचे प्रतीक आहे. अग्नीमध्ये थोडे धान्य अर्पण करताना आपल्या कुटुंबाच्या अन्न संपन्नतेसाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करावी. ही कृती लक्ष्मीला आमंत्रण देणारी मानली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे गूळ आणि तूप. गोडवा आणि पवित्रता यांचे हे प्रतीक आहे. अग्नीमध्ये थोडासा गूळ तूप अर्पण करताना आपल्या नात्यांमध्ये गोडवा राहो आणि घरात शांतता नांदो अशी भावना ठेवावी. गोड अर्पण करताना किंवा केल्याने जीवनातील कटुता कमी होते असे सांगितले जाते. चौथी गोष्ट म्हणजे सुपारी किंवा वेलदोडा यांसारखी सुगंधी वस्तू. या वस्तू शुभ मानल्या जातात. त्यांचे अर्पण केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दैवी कृपा आकर्षित होते असे मानले जाते. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातील नकारात्मक भावना, राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार या सर्व गोष्टींचे मनोमन दहन करण्याचा संकल्प या अग्नीसमोर करावा. बाह्य अर्पणांपेक्षा अंतःकरणातील शुद्धी अधिक महत्त्वाची आहे. जर मन शुद्ध झाले तर लक्ष्मीचे आगमन आपोआप होते. भक्तांनो, होलिका दहनाच्या रात्री या 5 गोष्टी श्रद्धेने आणि विश्वासाने अर्पण केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढेल असे मानले जाते. पण लक्षात ठेवा, कोणताही विधी केवळ भीतीपोटी नव्हे तर श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेनेच करावा. सणाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या आतल्या वाईट प्रवृत्ती जाळून नव्या उज्ज्वल सुरुवातींचे स्वागत करणे. परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. जय स्वामी समर्थ.